सिद्धी माध्यमापासून दूर असलेलं हे पाटेश्वर ठिकाण, या ठिकाणी आज आपण आलो आहोत। अशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाटेश्वर या तीर्थक्षेत्राचा संपूर्ण प्रवास सांगितलेला आहे। इथे कसं यायचं, त्याच्यानंतर इथे काय काय तुम्हाला पाहायला मिळणार आहे, हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पाटेश्वर डोंगराच्या मध्यावर गाडी लावण्यासाठी जागा आहे। इथून पुढे चालत जावे लागते। पायऱ्या चढून वरती येत असताना उजव्या बाजूला दगडात कोरलेली गणपतीची प्राचीन मूर्ती पाहायला मिळते। सातारा शहराच्या जवळ असूनही येथे लोकांची फारशी वर्दळ नसते, त्यामुळे या डोंगरावरील निसर्ग अजूनही शाबूत आहे। येथे अनेक पक्षी पाहायला मिळतात। पहाटेची ही वेळ आणि भोवती पसरलेली शांतता मन अगदी प्रसन्न करून टाकते। पक्ष्यांचा आवाज, थंडगार हवा आणि इतिहासाची साक्ष देणारा हा परिसर खूप वेगळीच ऊर्जा देतो। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उंच सरळ वाढलेली सागवानी झाडे पाहायला मिळतात। आपण आता पोहोचलो आहोत मुख्य ठिकाणी। येथे पोहोचल्यावर कमळांनी भरलेली विश्वेश्वर पुष्करणी पाहायला मिळते। पाटेश्वर परिसरात गोशाळाही आहे, त्यामुळे येथे धार्मिक व ग्रामीण संस्कृतीचा सुंदर संगम दिसून येतो। सकाळच्या वेळी गायींना चारा खाण्यासाठी मोकळे सोडले जाते। हिरव्यागार कुरणावर शांतपणे चरणाऱ्या गायी आणि त्यांच्या देखभालीसाठी असलेली गोशाळा हे दृश्य अत्यंत प्रसन्न वाटते। येथे दोन प्रकारचे शिवलिंग पाहायला मिळतात। आपण पाहतो त्या शिवलिंगास संयोनी शिवलिंग म्हणतात, तर नुसताच दंडगोलाकार उंचवटा कोरलेल्या शिवलिंगास अयोनी शिवलिंग म्हणतात। सकाळची शांतता आणि पक्ष्यांची किलबिलाट मनाला अगदी प्रसन्न करून टाकते। हे मंदिर हेमाडपंथी बांधणीचे असून पूर्वमुखी आहे। या मंदिराचे बांधकाम 18व्या शतकात देगावचे सावकार परशुराम नारायण आडगळ यांनी केले। येथे आपल्याला गरुड देवाची मूर्ती पाहायला मिळते। गरुड देवाची मूर्ती हे कॉम्बिनेशन आहे गरुड आणि माणसाचे। इथे शेजारी शिवपिंड सुद्धा पाहायला मिळते। या मंदिरामध्ये आत जाताना समोरच नंदी मंडप दिसतो। दोन मोठ्या दीपमाळा दिसतात। येथील नंदीची मूर्ती अतिशय सुबक व रेखीव आहे। शिवरात्रीला संपूर्ण पाटेश्वर तीर्थक्षेत्र दिव्यांनी उजळून निघते। पाटेश्वरचे वैशिष्ट्य म्हणजे लेण्यांमध्ये, मंदिरांमध्ये विविध आकारात, विविध प्रकारात कोरलेल्या अगणित शिवपिंडी। बोटाच्या आकारापासून ते 4 ते 5 फूट उंचीच्या पिंडी पाहायला मिळतात। अशीच विविधता पिंडीच्या कोरीव कामातही आढळते। शिवपिंडीवरून वाहणारे पाणी नंदीमुखातून बाहेर पडते। हे पाणी पिंडीतील प्रखर ऊर्जा वाहून नेणारे असल्याने त्याचे पावित्र्य राखण्यासाठी आणि ती ऊर्जा ओलांडू नये म्हणून ही विशिष्ट रचना केली जाते। मंदिर परिसरात छान रांगोळी काढलेली पाहायला मिळते। ते आपल्याला भव्य दिव्य हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते। या मंदिरामध्ये आहे अग्नि ऋषी यांची अप्रतिम मूर्ती। ही आहेत मुख्य लेणी। या पिंडीवरील आपल्याला एकूण 1000 अयोनी प्रकारातील शिवलिंग पाहायला मिळतात। हा आकडा 1000 असल्यामुळे याला सहस्त्रलिंगम म्हणून ओळखतात। अतिशय सुंदर आणि रेखीव अशी कोरलेली शिवपिंड पाटेश्वरचे मुख्य आकर्षण आहे।
या ठिकाणची यात्रा ही महाशिवरात्रीला तसेच श्रावणातील तिसऱ्या सोमवारी केली जाते. महाशिवरात्रीला आणि श्रावणामधील तिसऱ्या सोमवारी भरपूर भाविक असे दर्शनासाठी येत असतात. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.